तर आपण प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणामध्ये अभ्यास करत असताना आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावरती प्रामुख्याने कोणकोणते उद्योग व्यवसाय चालतात, त्या व्यवसायांमध्ये मानवी जीवन आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरती प्राकृतिक असणारे घटक यावरती कसं अवलंबून राहतं याचा आपण विचार करीत होतो. आणि हा विचार करताना ज्यावेळेस व्यक्तीच्या जीवनामध्ये आणि मानवाला अनुकूल असणाऱ्या हवामानामध्ये आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ज्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती अनुकूल असेल अशा ठिकाणी मानव काय करतो, आपली वस्ती स्थापन करतो. हे आपण देखील अभ्यास करतो. मी या अभ्यासात असताना सर्वात प्रथम आपल्याला नकाशाचा अभ्यास करणं काय अपेक्षित आहे आणि नकाशाचा अभ्यास करीत असताना त्यामध्ये आपल्याला नकाशावरती असणाऱ्या दिशा ज्ञात असणं काय अपेक्षित आहे. मग नकाशामध्ये आपल्याला पेपरमध्ये विचारलं जाईल की वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे अभ्यासले जातात. मग त्यावरती जगाचा जो नकाशा आहे त्या जगाच्या नकाशामध्ये अभ्यास करीत असताना त्या नकाशावरती विविध प्रश्न विचारले जातात. मग त्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला नकाशाच्या ज्या काही दिशा आहेत त्या समजून घेणं काय अपेक्षित आहे. बऱ्याच जणांना नकाशावरती ज्या दिशा असतात त्या समजत नाही. मग दिशा न समजल्यामुळे आपल्याला जो नकाशावरती आधारित जो प्रश्न असतो तो समजत नाही आणि मग त्या ठिकाणी सर्व उत्तरं दिलेले असतात, परंतु दिशा ज्ञात नसल्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय होत नाही, त्या ठिकाणी समजत नाही. म्हणून हे समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या ज्या काही दिशा आहेत त्या समजून घेणं अपेक्षित आहे. प्रामुख्याने नकाशा कोणत्याही दिशेला असू द्या, तुम्ही कोणत्याही दिशेला बसलेले असू द्या, त्या ठिकाणी आपला जो उजवा हात असेल तो पूर्व दिशा ही ओळखली जाते, पूर्व. त्यानंतर ती दुसरी बाजू येईल ती पश्चिम, जी शेवटची बाजू राहते म्हणजे खालची बाजू राहते पेजवरती, जी खालची बाजू राहते ती नेहमी दक्षिण आणि सर्वात जी वरली बाजू राहते ती उत्तर. अशा पद्धतीने नकाशात तुम्ही कोणत्याही दिशेला तोंड करून जरी बसले ना तरी ह्या दिशा मात्र बदलत नाही, त्याच नकाशावरती आपल्याला समजतात. म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. त्यानंतर पृथ्वीच्या मध्यातून विषुववृत्त आहे. विषुववृत्त हे मध्यभागी, त्यानंतर विषुववृत्ताच्या वरती कर्कवृत्त आणि विषुववृत्ताच्या खाली हे मकरवृत्त. या वृत्तांचा अभ्यास देखील आपल्याला ज्ञात असणं काय अपेक्षित आहे. मग हे समजलं की उदाहरणार्थ एखादा जर प्रश्न जर विचारला की भारत कोणत्या वृत्तामध्ये, विषुववृत्तामध्ये आहे का नाही, तर भारताची जी काही जगाच्या नकाशामध्ये जर बघितला तर त्या ठिकाणी कर्कवृत्त आहे. हे आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी त्याचं उत्तर देऊ शकतो. मग अंटार्क्टिका खंड किंवा ऑस्ट्रेलिया खंड कोणत्या दिशेला आहे, ऑस्ट्रेलिया खंड म्हटलं की पृथ्वीच्या पृष्ठभागातील आग्नेय दिशेला आहे. या ठिकाणी काय ऑस्ट्रेलिया आहे. हे ज्यावेळेस नकाशामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातील त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हे दिशेच्या स्वरूपात देणं काय अपेक्षित आहे. म्हणून या दिशांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण प्रत्यक्षात नकाशामध्ये बघू. प्रकरण क्रमांक 4मध्ये बघा की 33 पानावरती प्रश्न दिलेले आणि 32 पेजवरती नकाशे दिलेले आहेत. तुम्हाला PDF फाईल दिलेली की त्यामध्ये आपल्याला प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया यामध्ये 32 पेजवरती जो काही नकाशा दिलेला आहे त्या नकाशावर आधारित 33 पानावरती त्याचे प्रश्न दिलेले. मग त्या प्रश्नांचं उत्तर कशा पद्धतीने द्यायचं ही प्रत्यक्ष आपण ज्यावेळेस नकाशा बघू त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय होईल त्या ठिकाणी समजेल. आणि मग ते समजल्यानंतर त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला प्रत्यक्ष नकाशा अभ्यासताना त्या ठिकाणी काय होतं, ज्ञात होतं आणि समजतं. मग हे समजत असताना आपण प्रामुख्याने
हा जो नकाशा आहे, आता ह्या नकाशाला अनुसरून विविध प्रश्नांची काय होते विचारशैली प्रश्नशैली मांडली जाते आणि मग त्यावरती आधारित प्रश्न असतात. उदाहरणार्थ, नकाशात कोणकोणत्या आर्थिक व्यवसायांचे वितरण दाखवले आहे. आता 32 पेज वरती तुम्हाला त्या ठिकाणी व्यवसाय दिलेले कोपऱ्यामध्ये की शेती आहे, पशुपालन आहे, मासेमारी, खाणकाम आणि लाकूड तोडी. प्रश्न दिलेला आहे की तुम्हाला नकाशात कोणकोणत्या आर्थिक व्यवसायांचे वितरण दाखवले आहेत. तर मग शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम आणि लाकूडतोड. आता शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम आणि लाकूडतोड हे जे काही व्यवसाय आहेत ते विविध रंगछटांनी काय दिलेले त्या ठिकाणी दाखवलेले ती 32 पेजवरती दिसेल. त्यामध्ये सूची आणि त्या सूचीच्या सहाय्याने ते काय केलेले आहे आपल्याला दर्शवलेले. मग सूची प्रत्येक नकाशामध्ये काय केले जाते अशा स्वरूपात दाखवले जाते. म्हणजे त्या सूचीला वेगवेगळे चिन्ह छटा म्हणजे छाया पद्धतीने ते काय केलं दाखवलं जातं. उदाहरणार्थ अशी जर रेषा असेल की नकाशामध्ये शेती या दृष्टिकोनातून दाखवली असेल, पशुपालन स्टार दिलेले असतील तर ते पशुपालन असेल, खाणकाम व्यवसाय जर दिला असेल तर एखाद्या वेळेस तो गर्द ठिपक्याने दर्शवलेला असेल. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय केलं तर नकाशावरती विविध छाया पद्धतीचा अवलंब करून त्या ठिकाणी आपल्याला नकाशाची जी काही रूपरेषा आहे ती विविध व्यवसायाने कशा पद्धतीने मांडली जाते हे काय केलं तर दर्शवलं जातं. त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे, लाकूडतोड हा व्यवसाय प्रामुख्याने कोणत्या अक्षरवृत्तादरम्यान आढळतो. आता लाकूडतोड व्यवसायाचे जे काही चिन्ह आहे ते या ठिकाणी दिलेले आहे आणि ते कोणत्या अक्षरवृत्ताच्या दरम्यान आढळतं. तर सर्वात जास्त आपल्याला या ठिकाणी कर्कवृत्त आहे. तर कर्कवृत्ताच्या दरम्यान लाकूडतोड व्यवसाय हा आपल्याला सर्वात जास्त पद्धतीने आढळून आलेला दिसून येतो. त्या ठिकाणी तुम्हाला समजून येईल की या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे मग त्यात कोणकोणते खंड आहेत. तर उत्तर अमेरिका आहे, युरोप आहे आणि आशिया खंडातून रशियाचा भाग आहे. त्या ठिकाणी सर्वात जास्त काय लाकूडतोड व्यवसाय आपल्याला आढळून आलेला दिसून येतो. त्यानंतरचा जो काही पुढला प्रश्न आहे तो प्रामुख्याने विचारला आहे ते कोणत्या प्रदेशात प्राथमिक क्रिया आढळत नाहीत त्याचे कारण काय असावे. ते बघा, तुम्हाला सर्वप्रथम मी सांगितलेलं आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती प्राकृतिक घटक ज्या ठिकाणी अनुकूल असतील त्या ठिकाणी सर्व व्यवसाय काय होतात विकसित होतात आणि ज्या ठिकाणी प्रतिकूल असतील त्या ठिकाणी काय होतात ते व्यवसाय विकसित होत नाही. मग कोणत्या प्रदेशात प्राथमिक क्रिया आढळत नाहीत त्याचे कारण काय. तर प्राकृतिक घटकांचा विकास झालेला नाही. हवामान असेल त्या ठिकाणी आणि पर्वत, पठार, मैदान, नद्या यांचा विकास त्या ठिकाणी खुंटलेला असेल अशा कारणास्तव त्या ठिकाणी प्राथमिक आर्थिक क्रिया हा जो काही प्रकार घटक हा त्या ठिकाणी आढळून आलेला आपल्याला दिसत नाही. पुढला प्रश्न आहे, मासेमारी व्यवसाय महासागरामध्ये विशिष्ट ठिकाणीच का आढळत असावे. आता सागरामध्ये जर बघितलं की मासेमारी त्याच ठिकाणी का आढळते तर माशांना खाण्यासाठी प्लवंक ही जी काय वनस्पती ही सर्वात जास्त ज्या ठिकाणी आढळून येते त्या ठिकाणी मासेमारी सर्वात जास्त होते आणि प्लवंक ही जी वनस्पती ज्या काही ठिकाणी आढळत नाही मग त्या ठिकाणी मासेमारी व्यवसाय विकसित झालेला दिसून येत नाही. हे त्याचं काय महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर युरोप खंडात कोणकोणत्या आर्थिक क्रिया अधिक आढळतात. आता युरोप खंडात आपण बघितलं की आपल्याला खंड देखील काय ज्ञात असणं अपेक्षित आहे. बरेच मुलांना नकाशा दिसतो परंतु जर ब्लँक नकाशा जर असेल तर त्यांना युरोप खंड कुठे हे जर माहीत जर नसेल तर मग त्या प्रश्न उत्तर त्यांना देता येणार नाही. मतलब युरोप खंड हा या ठिकाणी दिलेला आहे. मग त्या युरोप खंडामध्ये विविध देश आहेत. मग त्या ठिकाणी बघितलं की नकाशामध्ये युरोप खंडात कोणकोणत्या आर्थिक क्रिया जास्त आपल्याला आढळतात तर त्या ठिकाणी जास्त दिसून येईल खाणकाम. त्या ठिकाणी चिन्ह दिलेले आहे तलसूचीमध्ये आणि खाणकाम त्या ठिकाणी सर्वात जास्त काय होतं आढळून येतं.
हे त्याचं काय उत्तर आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाते, नकाशा दिला जाईल अशा स्वरूपाचा आणि त्या नकाशावर आधारित विविध प्रश्न असतील, तर त्या प्रश्नांना अनुसरून आपण काय करायचं, उत्तर द्यायचे. म्हणून आपल्याला खंड सर्वात प्रथम माहीत असणं काय अपेक्षित आहे. मग उत्तर अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका आहे, आफ्रिका आहे, युरोप खंड आहे, आशिया खंड आहे, ऑस्ट्रेलिया आहे, हे 7 खंड आपल्याला समजणं काय अपेक्षित आहे. त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे, कोणत्या खंडात खाणकाम व्यवसाय आढळत नाही. कोणत्या खंडात खाणकाम व्यवसाय आढळत नाही आणि त्याचं कारण काय. तर आता कोणत्या खंडात खाणकाम व्यवसाय आढळत नाही, तर त्या नकाशामध्ये जर बघितलं तर खाणकामाची काय सूची आहे ती आपल्याला दिसून येते. तर प्रामुख्याने अंटार्क्टिका खंड आहे. तर अंटार्क्टिका खंडामध्ये खाणकाम व्यवसाय आढळत नाही. कारण का, तर त्या ठिकाणी खाणकाम जे काही खनिजे असतील ते त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं कारण काय, तर त्या ठिकाणी सर्वात जास्त काय बर्फाच्छादित प्रदेश आहे. या कारणास्तव त्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय हा आढळून येत नाही, म्हणजे मानवी वस्ती त्या ठिकाणी काय नाही, उपलब्ध नाही. त्यानंतरचा जो पुढला प्रश्न आहे, जगातील सर्वात जास्त मासेमारी कोणत्या महासागरात केली जाते. आता जगातील सर्वात जास्त मासेमारी उत्तर अटलांटिक महासागर आहे, दक्षिण अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर या सागरांमध्ये जगातील सर्वात जास्त मासेमारी केली जाते. कारण का, तर त्या ठिकाणी प्लवंक नावाची जी काही वनस्पती ही त्या ठिकाणी आढळून आलेली दिसून येते. अशी विविध कारणास्तव कारणाचे जे काही अनेक प्रश्न आहे ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील आणि ते विचारल्यानंतर त्याची जी काही उत्तर आहे ते आपल्याला प्रामुख्याने देता आली पाहिजे. परंतु ते केव्हा देता येतील, तर आपल्या समोर नकाशा असणं काय अपेक्षित आहे आणि नकाशावर अनुसरून ती उत्तर देण्यासाठी आपण दिशांचा अभ्यास करणं काय अपेक्षित आहे. अशा विविध प्रश्नांचा ज्यावेळेस आपण विचार करू, अभ्यास करू, त्यावेळेस आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे काय होतील, समजतील. आता पुढला प्रश्न आहे, मकर वृत्ताच्या दक्षिणेकडे कोणत्या प्राथमिक आर्थिक क्रिया केल्या जातात. तर प्रश्न कसा, मकर वृत्ताच्या दक्षिणेकडे कोणत्या प्राथमिक आर्थिक क्रिया केल्या जातात. आता जर तुम्हाला नकाशा आहे आणि नकाशामध्ये कर्कवृत्त कुठं आहे आणि मकर वृत्त कुठं हे जर समजलं नसेल तर या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. मकर वृत्त आहे, मकर वृत्ताच्या दक्षिणेकडे, दक्षिण पण भाग काय ज्ञात असणं अपेक्षित आहे. आणि कोणत्या आर्थिक क्रिया केल्या जातात, तर मग त्या ठिकाणी दिलेले आहे, तर लाकूड तोडे, खाणकामे आणि मासेमारी ह्या आर्थिक क्रिया केल्या जातात. हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून नकाशाचा अभ्यास असणं काय आपल्याजवळ अपेक्षित आहे. त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे, आग्नेय आशियातील बेटांच्या समूहावर कोणत्या आर्थिक क्रिया केल्या जातात. तर आग्नेय आशिया, तर आशिया खंडाचा आग्नेय भाग आपल्याला समजणं काय अपेक्षित आहे. मग आशिया खंडाचा आग्नेय भाग या ठिकाणी कोणकोणत्या आग्नेय आशियातील बेटांच्या समूहावर कोणत्या आर्थिक क्रिया केल्या जातात. तर ते नकाशामध्ये बघितलं तर आपल्याला समजतं की त्या ठिकाणी लाकूड तोडे, खाणकाम हे व्यवसाय प्रामुख्याने हे प्राथमिक व्यवसाय या ठिकाणी विकसित झालेले दिसून येतात ह्या ठिकाणी. म्हणून आग्नेय दिशा कोणत्या ठिकाणी आहे हे देखील आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून या दृष्टिकोनातून असे जी काही प्रश्न आहे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील आणि विचारल्यानंतर त्यांचा अभ्यास आपण व्यवस्थित पद्धतीने मांडला पाहिजे, त्याची उत्तरं दिले पाहिजे. आणि तुमच्याकडे पुस्तक आहेच, आणि त्या पुस्तकामध्ये जो 32 पेजवरती जो काही नकाशा दिलेला आहे त्या नकाशाला अनुसरून आणि 33 पानावरती जी काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांना अनुसरून आपण व्यवस्थित पद्धतीने प्राथमिक आर्थिक क्रिया ही जगामध्ये कशा चालतील आणि त्या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी ती विकसित झालेली ही आपल्याला नकाशाद्वारे प्रत्यक्षपणे समजून येते. राहिलेला जो बाकीचा आहे तो आपण पुढे तासात पूर्ण करू.